गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. सर्व साधक बंधूंना, आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम. श्रीराम समर्थ. आज 5 जुलै. श्री महाराजांचं प्रवचन. आपली सुखदुःखे श्रीरामाला सांगा. कुणाला सांगावं? जो आपला कर्ता धर्ता आहे, परमपिता परब्रह्म आहे, तो राम. त्याला जाऊन आपली सगळी सुखदुःखे सुखदुःखे म्हणजे काय? आज माझं काम झालं नाही रामा, मी काय करू? आज माझ्या मुलीला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं तुझ्या कृपेने, तेही सांगावं. मला मार लागला, कुठे मी पडले रामा, मी मार्केटला जात होते रे, पडून गेले मी, लागलं मला, ठेच लागलं मला. सगळं काही निम्म्याहून निम्म्या, किरकोळहून किरकोळ गोष्टी रामाला सांगून करावे. फक्त त्याला सांगावे. लोकांना जाऊन सांगू नये. आपले गाऱ्हाणे, आपले दुःख घेऊन लोकांना काहीही पडलेलं नाही आहे. प्रपंचाला काही घेणं देणं नाही त्याच्याशी. म्हणून एक रामाजवळ सांगावे, दुसऱ्या कुणालाही सांगू नये. समर्थ रामदास म्हणतात, एक मागावं तर रामाजवळ मागावे, कुणाकडेही मागू नये. म्हणजे आपल्या सद्गुरूला कमीपणा आल्यासारखं होतं ते. आपण नेहमी रामाजवळ मागावे, परमात्माजवळ मागावे, लोकांकडून मागू नये. तुम्ही सर्वजण छान सेवा करता आहात, याबद्दल शंका नाही. अशी सेवा अखंड चालू ठेवा, त्यात कल्याण आहे. त्यानेच आपण तरुण जाऊ. काय म्हणतात श्री महाराज? सेवा छान करतायत. कुठे करतायत ते गोंदावल्याबद्दल सांगतात. गोंदावले तुम्ही येता, सेवा करता, सर्व अखंड चालू ठेवा. तसं त्यात तुमचं कल्याण आहे. कारण सेवा मनोभाव जेव्हा असतो, त्यात 3 गोष्टी घडतात. एक कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग. देहापासून केलेले सर्व काही काम आश्रमात, झाडू मारणे, केर काढणे, उच्चिष्ट काढणे किंवा रांगोळी घालणे, पत्रावळी वाढणे, जे काही छोट्याहून छोट्या आणि मोठ्याहून मोठ्या फुलांची माळ बनवणे, सगळं काही जे काम आहे ते झालं कर्माचा भाग. भक्तीचा भाग झालं चिंतन करणे, सद्ग्रंथाचं वाचन करणे, तिथे बसून ध्यान. ज्ञान म्हणजे काय? ध्यान करणे. परमात्मा तू सर्व करताय म्हणून डोळे मिटून त्याच्या आनंदात राहणे, त्याचे नाम घेत राहणे. भक्तियोगमध्ये कीर्तन करणे, मोठे मोठे ग्रंथ, दासबोध, ज्ञानेश्वरी, मनाचे श्लोक याचं चिंतन मनन करणे, भगवद्गीता, भागवत ह्या सर्व तिथे आश्रमात वाचणे, हे भक्तियोग झालं. मग हे आपण अखंड चालू ठेवलं तर त्यात आपलं कल्याण आहे आणि आपण त्याने तरुण जाऊ, असं श्री महाराज म्हणतात. भवसागर तरुण जाऊ. जरी कुणी सांगितले, काहीही सांगितले, ह्यात काय आहे, त्यात काय आहे, ह्याने काय होणार आहे असे म्हटले तरी तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका. आपण साधनाच्या मार्गावर आलो, परमार्थात पहिली गोष्ट काय होते? लोक असे अडथळे आणतात. लोक म्हणजे कोण आहे इथे? माया. माया काय करते? आपल्याला ह्या रामापासून परावृत्त करते. काय म्हणते ती? अरे काय आहे त्या सत्संगात जाण्यासाठी? काहीच नाही आहे म्हणे. काहीतरीच. आपण इथे पिक्चरला जाऊया, पार्टीला जाऊया, रिसॉर्टला जाऊया, तिथे जाऊन येऊया. काय सत्संगमध्ये जाऊन तिथे बसायला? तेच सांगत असतात. हो, तेच बोध करत असतात. कुणाला? मनाला. जन्मजन्मांतरांच्या वासना जे आहे त्याचे बीज ते समूळ नष्ट करण्यासाठी संत, साधू, सद्गुरू हे पृथ्वीवरती अवतार घेऊन येतात. कशासाठी? सारखं मनोबोध करण्यासाठी, मनाला बोध करण्यासाठी. हा मन एवढं लवकर जर ऐकत असेल तर सगळे साधू झाले असते, सगळे सज्जन झाले असते. का बरं झाले नाही अजूनपर्यंत? याचा विचार करावा. म्हणून कुणी आपलं परावृत्त केलं की जाऊ नका सत्संगाला, काय ते प्रवचन ऐकता सारखं तेच, तर त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. परमेश्वराची सेवा वाढवावी तेवढी थोडीच आहे, तो फार मोठा आहे, अमर्याद आहे. त्याला पाहायला तशी सेवा ही फार मोठी करायला पाहिजे. काय म्हणतात श्री महाराज? परमेश्वराची सेवा आपण जितकी करू तितकी कमी आहे, कारण तो अमर्याद, सर्व व्यापक आहे, इनफायनाईट म्हणतो. मग जो सर्व व्यापक आहे त्याची सेवा आपण किती करावी? श्वास असेपर्यंत, मरेपर्यंत त्याची सेवा म्हणजे काय? अखंड नामस्मरण करणे हेच त्याची सेवा आहे. त्याला पाहण्यासाठी तशी मोठी शक्तीही आपल्याला लागेल.
अर्जुनाला श्रीकृष्ण परमात्माने दिव्य दृष्टी देऊन दर्शन घडविले. ज्या वेळेला युद्धभूमीत श्रीकृष्ण परमात्मा म्हणाला, तुला पाहायचंय का मी कोण आहे? तर जेव्हा तो प्रकाशवान विराट स्वरूप समोर आला, अर्जुनाचे डोळे झाकून घेतले त्यांनी, कारण एवढा मोठा स्वरूप मी कसं पाहू? या चिमुकल्या डोळ्यांनी मी कसं पाहणार? तो म्हणाला, परमात्मा केशव, मैं आपकी ये दिव्य दिव्य जो है विभूति को मैं नहीं देख सकता, म्हणून कृपा करून मला तुम्ही तुमचं निजस्वरूप दाखवा. मग परमात्माने काय केलं? त्याला अंतर्चक्षु ज्ञानदृष्टी दिली आणि शक्ती दिली, जेणेकरून परमात्माचं तो दिव्य स्वरूप तो पाहू शकला. आणि त्यावेळेला त्याला खरं दर्शन झालं, निजरूपाचं दर्शन झालं. ती दिव्य दृष्टी आपल्याजवळ नाही, पण ती मिळवण्याची शक्ती आपल्याजवळ आहे. भक्तीची प्रगती ही खरी शक्ती. त्याकरिता अखंड नामस्मरण हेच खरे साधन. श्रीराम प्रभू आपल्या घरातला कुणीतरी आहे याबद्दल खात्री बाळगा. तो फक्त फोटोमध्ये किंवा मूर्तीमध्ये नाही, चालता फिरता माणूस आपल्या घरी. आपण काय म्हणावं? किती लोक राहतात आपल्या घरी? 5 लोक. कोण? श्री महाराज मुख्यस्थ घरचे आणि बाकीचे आम्ही 4 लोक. आपण म्हणतो आमच्या घरी वडीलधारी माणसं सगळे मिळून 6 लोक राहतो. नाही, 7 लोक राहतो. कोण? श्री महाराज. श्री महाराज म्हणा, चिदंबर म्हणा, जे म्हणा तुम्ही, जे तुम्ही पालन करता गुरु, ते गुरु आधी मुख्यस्थ आणि इतर सगळे लोक मिळून आम्ही राहतो, अशी खात्री बाळगा. त्याला तुम्ही आपली सुखदुःखे सांगा. दिवसाकाठी एकदा तरी रामापुढे उभे राहून त्याला अनन्य भावाने शरण जा. दिवस आनंदात जाईल आणि तुमची दुःखे दूर होईल. आपले ज्ञान, शक्ती, वैभव, सत्ता त्याच्या पुढे काहीच नाही. आपलं ज्ञानही काही नाही आहे, शक्ती, वैभव, सत्ता सगळं गौण आहे. तेव्हा त्या सर्वांचा विसर पाडून त्याला शरण जा आणि त्याच्याजवळ फक्त प्रेम मागा. देवा, आम्ही जे तुझे दर्शन घेतो ते सर्व बाह्य स्वरूपाचे. तुझे आम्हाला खरे दर्शन घडव. बाह्य रूपाने नाही, सगुण रूपाने नाही, निर्गुण रूपाचा दर्शन घडव. आम्ही अवगुण संपन्न असू, तुझे दर्शन व्हावे एवढी सेवा आमच्याजवळ नाही. परंतु तू आता आम्हाला क्षमा कर. यापुढे देवा कितीही संकटे येवोत, आमच्या प्रारब्धाचे भोग आम्ही तुझ्या नामात आनंदाने भोगू. जे काही व्हायचे असेल ते होऊ दे. आमचे समाधान टिकून तुझ्या नामात आमचे प्रेम राहील एवढी तुझी कृपा असू दे. आम्ही अवगुण संपन्न आहोत. आपण दुसऱ्यांचे अवगुण आणि दोष काढत बसतो, पण आपल्यातले जे अवगुण आहे, विकार आहे, त्याच्याबद्दल कधी चर्चा करत नाही. म्हणून रामासमोर उभं राहून आपण आपलीच अवगुणांची जी यादी आहे ते त्यांच्यासमोर मांडून शरण जावं त्यांना. मी अवगुण संपन्न आहे, तुझे दर्शन व्हावे एवढी सेवा आमच्याजवळ नाही आहे, पण आम्हाला क्षमा करतो. आणि पश्चातापाच्या भावनेने जेव्हा आपण त्याला प्रार्थना करतो, खरा कृपानिधान आहे तो. क्षमा करून आपल्याला आपल्या पोटी घेत होतो. खरोखर परमेश्वर भक्ताचे मन पाहतो, त्याचा भाव पाहतो. एरवी ती त्याच्याजवळ असतो. जो श्रद्धेने परमेश्वराचे चिंतन करतो त्याला परमेश्वराजवळ असून आपल्याला तो मदत करायला सिद्ध आहे याची खात्री असते. आपल्याला 2 मार्ग आहेत, एक श्रद्धेचा आणि दुसरा अनुभवाचा. एका गावी पायवाटेने गेले तर फक्त 3 मैलांचं अंतर आणि मोटाराच्या रस्त्याने गेलो तर 10-12 मैलांचे अंतर. श्रद्धा ही त्या पायवाटेसारखी आहे. तिने चालले तर अंतर कमी पडेल. मोटारीचा मार्ग म्हणजे अनुभवाचा मार्ग. मोटार कुठे रस्त्यात बिघडली किंवा वाटेत कुठे अडथळा आला की प्रगती थांबते. त्याप्रमाणे अनुभवात काही चुकले की प्रगती खुंटते. आपल्याला अनुभव होतोय, असं अनुभव होतोय, तसं अनुभव होतोय, पण उद्या तोच अनुभव झाला नाही तर आपल्याला काय होतो? आपण अरे असं झालं नाही, आज मला अनुभव झाला नाही नामस्मरण करताना, जाऊ दे मी सोडून देतो. मग आपली प्रगती काय होते? खुंटते. पण श्रद्धेने माझ्या सद्गुरूंनी हे नाम दिलेलं आहे ना, तर डोळे झाकून हिच्यासारखे गांधारीसारखे डोळे झाकून एकदा लग्नाच्या वेळेस तिने काय जे डोळ्यांना पट्टी लावली, झाकली की मी प्रपंच दृष्टीने आपल्या ह्या दृष्टीने बघणारच नाही. मग तशा प्रकारे सद्गुरूंनी जे नाम दिले डोळे झाकून आपण श्रद्धेने चिकाटीने घ्यावे. तेव्हा शक्यतो आपण श्रद्धेचा मार्ग पत्करावा.
सद्गुरूच्या शब्दावर विश्वास ठेवून श्रद्धेने आणि प्रेमाने नाम घ्यावे. आजचे बोधवचन: भगवंताचे नाम सिद्ध करून देणे हाच संतांचा जगावर सर्वात मोठा उपकार होय. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.